नमस्कार. आपण 34व्या श्लोकाचा अभ्यास सुरू केला आहे. त्याच्यामधल्या ज्या 2 विभूती आपण पाहिल्या होत्या, मृत्युसर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यता, आणि दुसऱ्या ओळीतल्या 7 ज्या स्त्रीवाचक विभूती आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मृत्युसर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यता या 2 मध्ये पहिल्या ओळीमध्ये सर्वांचं हरण करणारा जो मृत्यू आहे तो भगवंत म्हणतो माझीच विभूती आहे. अगदी असा आपण मागच्या वेळेस त्याचा जास्त विचार केला आहे, पण सारखं लक्षात ठेवायचं की अरे म्हणजे मृत्यूची भीती वाटण्याचं कारण नाहीच, कारण मृत्यू ही भगवंताची विभूती आहे. तो शब्द त्याची विभूती आहे, म्हणजे त्यावेळेला त्या भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. मृत्यू शब्द आला की भगवंताचं स्मरण, मग भीती वाटण्याचं कारण नाही असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. त्यामुळे मृत्यूची भीती नाही, कारण भगवंत आपलं रक्षण करणार आहे. दुसरं सांगितलं उद्भवश्च भविष्यता, म्हणजे खरं तर भगवंत ही मृत्यू ही भगवंताची विभूती, म्हणजे विनाश पण आणि निर्माता पण तोच. ज्यांनी निर्माण केलं आहे त्याला तोच हे सगळं चक्र चालू ठेवतो आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर भगवंत जिथे जिथे आपलं स्थान आहे असं सांगतोय, त्याच्या मागचा उद्देश असाच आहे की तिथे तिथे त्याचं स्मरण झालं तर मग भय असण्याचं कारण असतं. तोच निर्माण करतोय, तोच संपवतोय, तोच मृत्यूही त्याचीच विभूती आहे, अशी सगळी मनाची तयारी करून घेतली आहे. आणि मग आता पुढल्याच ओळीमध्ये 34वा आत्ताच आपण श्लोक वाचला आहे, दुसरी जी ओळ आहे, कीर्तिश्रीर्वाच नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. स्त्रीवाचक शब्द जरी असले तरी सगळ्या माणसामध्ये, स्त्री पुरुष सर्वांमध्ये हा गुण किंवा हे भाव असायला हवेत. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये भगवंताची विभूती आहे. पहिला कीर्ती शब्दच असा आहे की कीर्ती भगवंताची विभूती आहे, तर स्वाभाविकच आहे की चांगल्या कारणाने आपलं नाव व्हावं, सद्गुणांनी सत्कीर्तीने आपल्याबद्दल बोललं जावं, तर त्याला कीर्ती म्हणता येईल. त्यामुळे 7 गुणांमधल्या पहिल्याचाच विचार करायचा झाला तर आपण म्हणूया की अरे आपल्या चांगल्या कर्माने आपलं जे काही नाव घेतलं जातं, म्हणजे खरं तर असं आहे की जिवंतपणाने आपल्या काही कर्माबद्दल बोलायचं झालं तर त्याला आपण यश म्हणतो, आणि देह टाकल्यानंतर जर काही बोलायचं झालं तर त्याला कीर्ती म्हणतो. आपण त्याचा सविस्तर विचार करू. पण आठवण होते दासबोधामध्ये अनंत ठिकाणी समर्थाने असं म्हटलं की हे सगळे गुण एका ठिकाणी दिसतच नाहीत. भगवंतानी तर सगळ्या विभूती सगळ्यांमध्ये मी आहे असं आपल्याला सांगितलं, पण सगळे 7 काय, अगदी 2-4 गुणसुद्धा एकत्रितरित्या आहे जे सांगितलं. कीर्ती श्री वाच नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा, या 7 गोष्टी एका ठिकाणी दिसणार नाहीत. सगळे गुण आहेत आणि ते एकाच माणसाजवळ कठीणच आहे असणं. मी असं म्हटलं की समर्थ तर म्हणतात की एखादा श्रीमंत माणूस आहे आणि तितकाच तो उदार पण आहे असं नाही दिसत, किंवा अगदी उच्च विद्या विभूषित आहे आणि तो तितकाच नम्र आहे असं नाही दिसत. जेवढा माणूस मोठा, म्हणजे हा तर आपला नेहमीचा अनुभव आहे, मला नेहमी वारीचे दिवस आले की असं वाटतं की जेवढी माणसं खरोखरच अशिक्षित आहेत ना त्यांची श्रद्धा जास्त आहे, जेवढा माणूस शिकला ना त्याची श्रद्धा कमी होते. तर अशी आपल्याला उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यामुळे आता जे आपण 7 गुणांचा विचार करणार आहोत ते 7 गुण ते एका ठिकाणी आपल्याला दिसणार नाही आहेत, पण भगवंत मात्र या 7 गुणांमध्ये आहे असं स्वतः म्हणतोय. मग तो गुण आठवला की आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण आठवला तरीही भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आज आपण वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख करणार आहोत, कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढल्या भागामध्ये होणार आहे. की विभूती सांगताना भगवंत जे सांगतो आहे तिथे तिथे भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आता हे मी का म्हणते हे थोड्या वेळाने आपल्याला कळेल की भगवंताजवळ हे 7 गुण आहेत. ह्या 7 निरनिराळ्या मंडळींनी निरनिराळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की ही सगळी जी स्त्रीवाचक नावं आहेत म्हणजे ह्या कन्या आहेत, आणि ह्या कन्या ज्या आहेत त्या 7 कन्यांपैकी 5 कन्या दक्षाच्या म्हणजे प्रजापतीच्या कन्या आहेत. कीर्ती स्मृती मेधा धृती आणि क्षमा या 5 कन्या आहेत आणि त्या कन्या दक्ष प्रजापतीच्या आहेत असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. श्री म्हणजे लक्ष्मी, विष्णूची पत्नी, ही भृगु ऋषींची कन्या असं म्हटलं. खरं तर
पुराणातल्या कथा आपण पाहिल्या तर श्री ही भृगु ऋषींची कन्या आहे आणि लगेचच आपल्याला कळतं की ती विष्णूची पत्नी आहे. आणि कथा पुराणातली माहिती आहे की भृगु ऋषींनी लाथ मारली वगैरे वगैरे. तर पण पुराणातल्या ज्या कथा आहेत त्याच्या मागचं रहस्य काय आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल. त्यामुळे श्री ही भृगु ऋषींची कन्या असं म्हटलं आहे, वाणी ही ब्रह्मदेवाची कन्या म्हटलं आहे. आता यामध्ये की आपल्याला जायला नको आहे, आपल्याला फक्त या 7 स्त्रीविषयक जे गुण आहेत, जे भाव आहेत त्याचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण कसं करायचं. आता जसं मी म्हटलं की यश म्हणजे कीर्ती. ज्यांचा संस्कृत विषय होता त्यांना मी म्हणते त्याचा अर्थ कळेल. संस्कृत कवी मम्मट होते आणि या मम्मटांनी काव्याची प्रयोजनं सांगितली आणि ही प्रयोजनं सांगताना पहिलं प्रयोजन यश असं सांगितलं. म्हणजे काय तर काव्य का करायचं, किंवा पूर्वीच्या काळी सगळ्याच म्हणजे गद्य पद्य लिखाण करणाऱ्या सगळ्यांनाच कवी म्हटलं जायचं. त्यामुळे या यश मिळण्यासाठी जी अनेक बाकी प्रयोजन असतील पण पहिलं काय तर कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर केला जायचा असं म्हटलं जायचं. तर आता ही कीर्ती जी आहे ती नित्य नवी असली पाहिजे. कारण कीर्तिवान जो माणूस आहे त्याचं जे जीवन आहे ते सगळं जीवन जणू काही सत्कर्माला वाहिलेलं आहे. त्याच्याकडून सत्कर्मच घडणार आहेत आणि म्हणून त्याचं नावलौकिक होणार आहे. त्या कीर्तीबद्दल भगवंत सांगतायत. आणि मग अर्थातच चांगल्यासाठी सद्गुणांमुळे जगामध्ये त्याला प्रसिद्धी मिळावी, सत्कर्मांमुळे त्याला जगात प्रसिद्धी मिळावी अशा पद्धतीचं ज्याचं वागणं आहे तिथे तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. कीर्ती ही माझी विभूती याचा अर्थ सद्गुणी माणसं, सद्वर्तन करणारी माणसं जे जे करतात आणि त्यांचा नावलौकिक होतो, त्या गुणामुळे नावलौकिक होतो, तिथे तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. त्याचं आचरण धर्माचंच असतं, सत्कर्मच तो करत असतो आणि स्वाभाविकच त्याची कीर्ती सगळीकडे पसरते आणि तिथे तिथे भगवंत आहे असं भगवंताने आपली विभूती सांगताना सांगितलं. असं वाटतं की कीर्ती शब्दावरूनच कीर्तन हा शब्द पण आला असला. कारण कीर्तनामध्ये सुद्धा आख्यान लावतात आणि आख्यान कोणाचं लावतात तर अशा पद्धतीनं सत्कर्म करणारा, सद्गुणी असणारा, धर्माचरण करणारा, काहीतरी समाजापुढे चांगली गोष्ट ठेवणाऱ्या माणसाचं आख्यान लावतात. त्याच्या जीवनातली एखादी कथा सांगतात, त्याच्यासंबंधीच काहीतरी सांगण्यासारखं असतं ना आणि त्यामुळे त्याची कथा, त्याचं आख्यान लावतात. अशा पद्धतीने त्याच्या कीर्तीचं गायन करणं असा विचार पण कीर्तन शब्दामध्ये आलेला असायला हरकत नाही. मला वाटतं या शब्दावर की आपल्याला फार नाही आपल्याला कळतं. फक्त विचार असा करायचा की चांगल्यासाठी आपला नावलौकिक व्हावा याच्यासाठी भगवंत सांगतोय की ती जी कीर्ती नावाची गोष्ट आहे ती माझी विभूती आहे. दुसरं सांगतोय श्री म्हणजे संपत्ती किंवा लक्ष्मी. आणि या संपत्ती या शब्दाबरोबर पण उदारता गृहीतच धरलेली आहे. जिथे जिथे भगवंताची विभूती आहे श्री ही म्हटलं आहे की संपत्ती असणं अगदी स्थावर जंगम मालमत्ता असेल, अगदी घरं दारं सोनं नाणं ही पण संपत्ती असेल आणि दुसरीसुद्धा ज्ञानाची, बुद्धीची, सौंदर्याची ही पण संपत्ती असेल, कुठली का असे ना, या सगळ्या संपत्तीमध्ये स्वाभाविकच ती संपत्ती असणं आणि त्याच्याबरोबर उदारता पण असणं, औदार्य पण असणं या दोन्हीला भगवंत म्हणतो माझी विभूती. म्हणजे त्याच्यामुळे ते उदारता हा अनुस्यूत आहेच, त्याचा वेगळा उल्लेख करायची आवश्यकता नाही. संपत्ती भगवंताची विभूती जिथे आहे तिथे श्री ही बरोबर औदार्य हे असायलाच हवं. आता ह्या दोन्ही प्रकारच्या असं संपत्ती म्हटलं की स्थावर जंगम मालमत्ता पण आणि बुद्धीचं वैभव पण, या दोन्ही म्हटलं तर आपल्या लक्षात असं येतं की रघुराजाची जी आठवण होते. कारण त्याच्याजवळची जी संपत्ती आहे ती अशी आहे की त्याच्या तो श्री ही श्रीमंत पण आहे म्हणजे वैभव पण आहे आणि तेवढंच त्याच्याजवळ औदार्य आहे. म्हणून रघुराजाची जी श्री आहे तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो. आपल्याला बरोबर चांगलं राष्ट्रपती ही पद पण आहे, श्रीमंती पण आहे, सगळं आहे. पण अब्दुल कलामांची जी काही संपत्ती आहे ती श्री ही अशी आहे. म्हणजे तिथे भगवंताची विभूती आहे. जिथे जिथे आपल्याला चांगलं दिसतं, औदार्य आणि श्री ही असं एकत्र दिसतं, तिथे तिथे आपण असं म्हणूया की ती भगवंताची विभूती आहे. म्हणजे धर्म अर्थ काम या तीनही पुरुषार्थांनी जर का ती संपत्ती मिळवलेली असेल त्याला श्री म्हणतात. आणि म्हणून धर्मार्थ काम या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करून जी संपत्ती मिळवली
तिथे तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती. असं सगळं आपण या श्री ही एका शब्दात गृहीत धरायचं. नेहमी आपल्याला असं लक्षात येतंच की भगवंत काय अर्जुनाला सांगतो ना, त्यामुळे एक शब्द दिला की पुरेसा आहे. मग आपल्याला त्याचे अर्थ लावायला लागतात की अरे म्हणजे काय, नुसतं श्री ही म्हणजे संपत्तीला भगवंतानी म्हटलं का माझी विभूती. तर आता आपल्या कलियुगामध्ये असं लक्षात आलं की संपत्ती खूप जणांकडे असते, पण ती कोणत्या मार्गाने मिळवलेली असते, मग तिथे काय भगवंताची होती. म्हणून मग आपल्याला तो अर्थ लक्षात घ्यावा लागतो की श्रीमंती आहे, श्री ही अगदी श्रीसूक्त म्हणून संपत्ती चांगल्या समोरच्या दरवाजाने आणून मिळवले, तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. वाक, वाक म्हणजे वाणी, कीर्ती श्री वाक्च नाही ना वाक. आता ही वाणी म्हणजे काय, तर ज्या वाणीमुळे स्वाभाविकच आहे चांगलीच वाणी असली पाहिजे. नेहमी नेहमी आपल्याला हा अनुभव येतोच. दासबोधाचा अभ्यास करताना तर वाणीवरती समर्थाने खूप ठिकाणी आपल्याला जागं केलेलं आहे. सर्वज्ञ संग निरूपण असा नुकताच संवाद झाला, तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की सर्वज्ञ सगळं जाणणारा जो आहे त्या सर्वज्ञाची, त्या जाणकाराची संगत धरावी. त्याची का धरावी, तर त्याची ती प्रत्येक गोष्ट जी असते ना, तो कसा आहे ती तो योग्य पद्धतीनेच करतो. आणि साधं साधं उदाहरण दिलं आपल्याला वाणीवरून माझ्या लक्षात येईल. समर्थ म्हणतात की अरे जो नाम घेतोय ना, ज्याची वाणी शुद्ध आहे ना, तो कुठलीही गोष्ट जो बोलेल ते बोलताना आपोआपच मार्दवतेनं, मृदुतेनं, नम्रतेनं बोलेलच. म्हणजे अगदी साधीच गोष्ट आहे. आपण आता इतकी गर्दी असते, रहदारी असते, रस्त्यावरून जात असतो आणि चटकन कोणी ब्रेक दाबला तर तो ड्रायव्हर सीटवर बसणारा जो आहे तो कोणत्या पद्धतीने बोलतो त्याच्यावर आपलं ठरतं की ती वाणी कशी आहे. म्हणजे तो काही दिसत नाही का असं म्हटलं की समजावं, पण त्या जसे जर डावीकडे उजवीकडे बघून चालावं असं म्हटलं की आपल्या लक्षात येतं की कोणत्या पद्धतीने. म्हणून वाणीची जी मृदुता आहे ती जिथे असेल तिथे भगवंत म्हणतो माझी होती. माझं काही चुकलेलंच नाही आहे, तो जो काही दुसरा कोणी आहे त्याचंच सगळं चुकलेलं आहे. आणि जोराजोरात आविर्भावाने असं काही बोलायचं की तिथे काही भगवंताची विभूती नाही. वाणी शब्द वापरला आहे, पण वाणीच्या तिथे माझी विभूती आहे म्हटलं तर ती वाणी कशी असली पाहिजे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. भगवंताची विभूती असणारी जी वाणी आहे ती न्यायीच असणार, ती मृदूच असणार, ती योग्य मार्गानं म्हणजे विवेकाच्या मार्गानंच जाणारी असणार. ती असं गैरमार्गाचा अवलंब करणार नाही. तेव्हाच ती सदा बोलावे, नम्रपणानं, गोड, दुसऱ्याला समजेल असं, दुसऱ्याला राग येणार नाही असं, अशी बोलणारी जी वाणी आहे ती भगवंताची विभूती आहे असं लक्षात येईल. भगवत तत्व जे आहे, भगवंत ज्या म्हणतात त्या तत्वाला प्रकाशित करणारी वाणी पाहिजे. त्यांच्याकडून बोललं जाणारं जे आहे ते जणू काही भगवंतच बोलतं असं वाटलं पाहिजे. आपोआपच दुसरा माणूस ऐकतो किंवा दुसऱ्याची जी चूक असेल ती त्याला लक्षात येते, पुन्हा ती चूक करणार नाही. अशा प्रकारची जी वाणी आहे ती भगवंताची विभूती आहे असं म्हटलेलं आहे. पुढला शब्द आहे स्मृती. आता साधारणपणे असं असतं एखादी गोष्ट आपण पाहिली की त्या ठिकाणी ईश्वर तत्वाची आठवण होत असेल तर ती स्मृती ही भगवंताची विभूती असा त्याचा अर्थ. आता या 3 शब्दांवर आपण लक्षात घेतलं की कीर्ती जरी झाली तरी तिथे भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. श्री ही आहे तर भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. तर ते कसं असलं पाहिजे, आता म्हटलं तसं वाणी ही भगवंताची विभूती असेल तर ती वाणी कशी असली पाहिजे, तसं स्मृती आहे. स्मृती या शब्दाने भगवंताची जर आठवण होत असेल म्हणजे भगवंताची विभूती जी ज्या स्मृतीच्या बाबतीत असेल ती स्मृती कशी असायला पाहिजे, तर एकीकडे आपण म्हणायचं की सर्व चराचरामध्ये भगवंत आहे. सगळे कुठेही बघा तर त्या भगवंताची आठवण होत असेल तर ती जी काही स्मृती आहे ती बरोबर आहे, कारण ती भगवंताची विभूती आहे. पण आपल्याला आठवण भगवंताची झाली पाहिजे. काहीही दिसलं तरी भगवंताची आठवण झाली पाहिजे. एक नकळत संस्कार लहानपणापासून आपल्यावर आहे की घरातल्या वस्तूला पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. म्हणजे ती वस्तू उचलून ठेवणं ही कृती झाली, पण नमस्कार करणं ही फार मोठी म्हणजे भगवंत त्यात बघणं. नुकतीच आपण दिवाळी झाली, दिवाळीमध्ये आपल्याकडे पद्धती किरसोळीची सुद्धा आपण पूजा करतो. याचा अर्थ काय आहे, तर सगळ्यांमध्ये भगवंत बघणं. असं जेव्हा आपण लक्षात येतं की जे काही आपल्याला आठवत आहे त्या सगळ्या आठवणीमध्ये जर का भगवंताचं स्मरण झालं तर ती स्मृती ही भगवंताची विभूती आहे. असं आहे की आपल्याला प्रापंचिक आठवणी पुष्कळ असतात. कुठली वस्तू संपली आहे, कुठली नाही, असं सगळं आपल्याला पटकन कुठल्या
कार्यामध्ये कोणी कुणाला काय आहेर केला, काय काय गोष्टी आपण व्यवहारातल्या प्रपंचामधल्या काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवतो. इतकं कशाला, टेलरकडे कुठले कपडे किती दिलेले आहेत, ते केव्हा मिळणार आहे, त्याची तारीख काय आहे, लॉन्ड्रीत कुठले कपडे दिले आहेत, ते केव्हा आणायचे, सगळं सगळं आपल्या लक्षात येतं. आता या स्मृतीला काही भगवंताची विभूती म्हणायचं कारण नाही आहे. तिथे तिथे त्या गोष्टीच आठवल्या पाहिजेत आणि ते बरोबर पण आहे. त्याचं सगळं विस्मरण होऊन चालणार पण नाही. व्यवहार आहे, प्रपंच आहे, तो काही कोणाला चुकला नाही आहे, तर ते बरोबरच आहे. पण ज्याला आपण भगवंताची विभूती म्हणतो आहोत, तर आत्मतत्वाची स्वस्वरूपाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे आणि सर्वांमध्ये असणारा भगवंत आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर उन्हात तडफडणाऱ्या त्या गाढवामध्ये पण भगवंत आहे याची स्मृती नाथाला झाली आणि नाथाने गंगाजळ त्याला प्यायला दिलं. ही जी काय आहे ही स्मृती ही भगवंताची विभूती आहे असं वाटणं, नुसतं स्मरण असं नाही तर अशी काहीतरी कृती करावीशी वाटणं ही भगवंत आहे. आता या स्मृतीवरून आपण स्मृतीचा पण विचार करू शकतो की खरं तर जशी स्मृती ही भगवंताची विभूती आहे ना, की चांगली गोष्ट करण्याची आठवण होणं ही भगवंताची विभूती आहे, तसं वाईट गोष्टी विसरून जाणं ही पण भगवंताची विभूती आहे. की ज्या गोष्टी दुःखदायक आहेत, त्रासदायक आहेत, काय विसरायचं हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की काही गोष्टी काही लक्षात ठेवण्याचं कारणच नाही आहे, त्यामुळे तो विसरून जायचं हेही आपल्याला समजलं पाहिजे. यापूर्वी जे काही ऐकलेले पाहिलेले प्रसंग असतात, व्यक्ती विचार असतात, त्यांची आठवण ठेवणे म्हणजे त्या प्रसंगांची आठवण ठेवण्याची गरज नसते, त्या अशा बाजूला करता पण आल्या पाहिजेत. मग ती सुद्धा आपल्याला म्हणूया की देवाने आपल्याला विस्मृती ही गोष्ट पण दिली ना आणि अशा वाईट गोष्टी विसरू शकलो ना तर ती पण भगवंताची विभूती आहे. चांगल्या गोष्टींचं स्मरण ठेवलं त्या वेळेला भगवंताचं स्मरण येणं ही पण भगवंताची विभूती आहे. त्यामुळे स्मृती म्हणजे स्मरण येणं, त्या वेळेला भगवंताचं स्मरण येणं याला म्हणायचं त्या ठिकाणी भगवंताची विभूती आहे. म्हणजे अगदी म्हणायचं की योग्य वेळेला योग्य ती आठवण होणं. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला आता ह्या वयामध्ये जवळजवळ रोजच आपण एकमेकींशी बोलताना हा विषय निघतोच की अगं माझ्या लक्षात राहते, तर असं काही नाही. योग्य वेळेला योग्य ती आठवण होणं ही जी काही गोष्ट आहे ती पण स्मृती आहे, ती भगवंताची विभूती आहे. तसं आठवणं आणि आता हे जे काही आठवणं म्हणजे ती जी काही भगवंताची विभूती आहे, जणू काही आपण म्हणतो ना की त्या कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क असते तसं आहे की ते बरोबर आठवतं आपल्याला आणि तसं आठवणं ही भगवंताची विभूती आहे. पुढला शब्द दिला मेधा. आता मेधा प्रज्ञा म्हणजे बुद्धी असाच त्याचा अर्थ आहे, पण आपल्या कल्याणासाठी अनुकूल असणारी जी गोष्ट आहे ती तशी जी बुद्धी आहे त्याला म्हणायचं भगवंताची विभूती. चांगल्यासाठी जी आपली बुद्धी आपण वापरतो आहोत, जे आपण शिकलो आहोत इतके दिवस, जे आपण वाचलं आहे त्याची आपल्याला योग्य वेळेला आठवण होते, ती जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे भगवंताची विभूती आहे. किंवा अगदी देवाला शरण जाण्याची बुद्धी, कुठलंही काम करताना देवाचं स्मरण करून ते काम करण्याची बुद्धी, अशा ज्या गोष्टी असतात कळत नकळत आपल्याला त्या सवय पण लागते आणि तिथे तिथे ती भगवंताची विभूती असते असं आपल्याला कळेल. ही जी मेधा भगवंताची विभूती म्हणजे आत्मतत्वाची जी जो अनुभव आपल्याला असतो ती अनुभव जरी बुद्धी असते त्याला मेधा म्हणायचं. सगळे समानार्थी शब्द आहेत पण त्या ठिकाणी तो शब्दच का वापरला आहे तर त्याचं कारण आहे की त्याचं जे स्मरण आहे की आपल्याला जो अनुभव आलेला आहे यापूर्वी ते अनुभवजनित जी बुद्धी आपली आहे त्याला मेधा असं म्हणायचं आणि ती भगवंताची विभूती. पूर्वी आपल्याला माहिती आहे आणि ते आठवणं त्याला मेधा म्हणायचं. नव्याने जे आहे त्या नव्याने ज्ञान प्राप्त होतं वगैरे वगैरे आपण म्हणू, पण हे ऑलरेडी आपल्याजवळ आहे ते आपल्याला योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करता यावं, त्या बुद्धीने आपल्याला ते सांगावं, त्याला म्हणायचं भगवंताची मेधा ही विभूती. त्याच्यानंतर धृती. धृती म्हणजे धैर्य. म्हणजे आपली जी शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहे यांना जरी थकवा आला तरी त्याला उल्हासित ठेवण्याचं जे काम आहे ते ही धृती करते. त्याला पुन्हा चैतन्य देणं, पुन्हा काहीतरी उत्साह देणं, हे जे काम असतं आपल्या इंद्रियांना उत्साह देण्याचं, मनाला उत्साह देण्याचं, हे काम धृती शक्ती करते. धृती नावाची जी शक्ती आहे ती करते. म्हणजे स्वाभाविकच आहे आपण विहित कर्म मी नित्य करावे आसन स्वचित्ते, आपण आपलं कर्तव्य करावं. आणि पुढली लगेच आहे निरीच्छ मानस, काही इच्छेने करू नये, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. अशी जी उल्हासित वृत्ती ठेवण्याचं जे काम आहे ना ती ही धृती नावाची शक्ती जी आपल्याजवळ आहे ती करते.
थोडं धैर्य असणं की हे मला करायचं आहे, हे माझ्याकडनं होणार आहे, हे मला जमणार आहे, असं आपल्याला जे प्रवृत्त करण्याची आपली जी शक्ती आहे त्याला धृती असं म्हणायचं. हे सात्विक धैर्य असायला हवं. धृती याचा अर्थ उल्हासित वृत्ती करण्यासाठीचं जे आपल्याजवळ धैर्य आहे ती जी धृती ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. याच्या बाबतीत पण आपल्याला असं म्हणायला पाहिजे की ही जी आपल्याजवळ आत्मसाक्षात्कारापर्यंत नेण्याची जी काही शक्ती आहे त्या शक्तीला या धृतीची फार गरज आहे. नुसतं काही होणार नाही आहे, तर त्या साक्षात्काराच्या मार्गाने आपल्या बुद्धीला घेऊन जाणं आणि निरंतर त्याचा अभ्यास होणं, त्याला धृती शक्तीची गरज आहे. ती जी धृती आहे ती पण भगवंताची विभूती आहे. असं ही धृती जी आहे ती खरं तर एक प्रकारची साधना आहे. ही अशी काय मिळवण्याची गोष्ट नाही आहे. हिंमत आहे, धैर्य आहे, ते मिळवताही बरोबर आहे. आपल्या सद्गुरूंना आपली निष्ठा असेल तर आपोआपच हे धैर्य आपल्याला प्राप्त होतं. कुठलाही प्रसंग आला तरी मन विचलित होऊन न देता आपण पुन्हा प्रयत्न करणं, आलं अपयश तरी पुन्हा प्रयत्न करणं, असं जे सगळं करतो त्याला धैर्य म्हणायचं. आणि ते जे काही करतो तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. जराही विचलित न होऊ द्यायचं, निराशा न आणणं, पराभव न पत्करणं, आता माझ्याच्याने होणारच नाही असं नैराश्य न येणं, अशी मनबुद्धीची जी काही दृढशक्ती आपण देतो की काही नाही परत करून बघूया, त्याला धृती शक्ती म्हणायचं. आता हे सगळं सत्वगुणाच्या बाबतीतच आपल्याला विचार करायचा बरं का. सगळे जे काही आपण साती शक्ती पाहणार आहोत या सगळ्या त्याच्यामागे सात्विकच विचार आहे, चांगल्यासाठीचेच हे सगळे प्रयत्न आहेत. आणि म्हणून ही सुद्धा भगवंत म्हणतोय असं जे न डगमगणारं मन असायला हवं ना, न भिणारं मन असायला हवं ना, तिथे धृती या शक्तीची गरज असते. ती धृती म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आपणच विचार करावा की असं जेव्हा आपल्याला एकदम बळ येतं की हे करून बघूया, तेव्हा समजावं की भगवंताची विभूती आहे, भगवंतच मला कार्याला प्रवृत्त करतो आहे असं त्याचा अर्थ. 7वा आहे क्षमा. क्षमेचा अर्थ आपल्याला माहिती आहे. कुणीही केव्हाही कसलीही कितीही मोठी चूक केली तरी देखील आपण उदारतेनं ती चूक आपली स्वीकारणं, त्यालाही प्रतिकार न करणं, याला क्षमा म्हणायचं. जसं नेहमी क्षमा शब्द आला की आपण पृथ्वीचा समानार्थी शब्द क्षमा आहे, त्यामुळे लगेच आपल्याला आपल्या भूमातेची आठवण होते. ती भूमाता कशी, तर आपल्याला नेहमी भूमातेची आठवण होण्याचं कारणच ते आहे की त्या जमिनीवर आपण सगळ्या गोष्टी करतो आहे. एकतर पाय देऊन चालतो आहे, सगळ्या गोष्टी तिच्या करतो आहे, खणतो आहे, तिला काय जाळतो आहे वगैरे वगैरे. आपण तिचा कसाही आणि कितीही प्रकाराने वापर करतो आहोत, पण ती मात्र काय करते तर ती आपल्याला सुजलाम सुफलाम, एक दाणा पेरला तर सहस्र दाणे आपल्याला देते. ही जी तिची वृत्ती आहे त्या वृत्तीला क्षमा असं म्हणायचं, म्हणून तिला क्षमा हे नाव दिलं. आणखीन एक गोष्ट असं की आत्ता मी म्हटलं की कुणीही कसाही वागला तरी देखील प्रतिकार न करणं. मग प्रतिकार न करणं याचा अर्थ आपल्याकडे कमीपण आहे म्हणून नाही, प्रतिकार करण्याची क्षमता असूनही प्रतिकार न करणं, याला क्षमा म्हणायचं. की ते कोणी कशी चूक करू दे, ते देखील आपण त्याला शासन करायचं नाही किंवा आपण त्याला काही न बोलता प्रतिकार न करता राहायचं. प्रतिकार करण्याची क्षमता असूनही, आपलं सगळं बरोबर असूनही, तोच चुकलेला असूनही तरी देखील आपण प्रतिकार न करणं, त्याला क्षमा म्हणायचं. आणि तिथे भगवंताच्या असं वागणं, कारण तिथे भगवंताची विभूती आहे. आपणच काय आपल्याला दुसऱ्या कोणाकडून ज्या कोणी कोणाला दिलेलं असलं आहे तरी देखील आपल्याला असं वाटतं की असं कसं चालेल, त्यांनी कसंही वागायचं. तिथे आपल्याला ही आठवण करून द्यायला हवी आपणच आपल्याला की अरे भगवंतांनी सांगितलं तिथे असं क्षमाशील राहायला, तर तिथे मी आहे, म्हणून आपण दुसऱ्याला क्षमा करायची. नेहमी आपल्याला क्षमा शब्द आला की जशी या भूमातेची आठवण होते तशी आणखीन एक आठवण होते की द्रौपदीच्या पुत्रांना अश्वत्थाम्याने अत्यंत कपटपणाने मारलं. आणि खरं तर प्रतिकार करणं किंवा अश्वत्थाम्याला शासन करणं हे द्रौपदीला काहीच अशक्य नव्हतं. कारण असं होतं की 5 पांडवांसारखे अत्यंत शूरवीर पती तिच्याकडे होते आणि त्यामुळे ती सहजपणानं हे करू शकणार होती. परंतु जेव्हा अशी वेळ आली त्यावेळेला तिने मात्र अश्वत्थाम्याला म्हणजे सोडून दिलं. आणि त्यावर ती असं म्हणते की पुत्रशोक काय असतो तो मला माहीत आहे, त्यामुळे
अश्वत्थाम्याला मी करणार नाही, त्याला सोडून देऊ, कारण नाहीतरी त्याला कितीही शासन केलं तरी माझे पुत्र काही जिवंत होणार नाही आहे, असा जो काही विचार तिच्या मनात आला. तिची जी क्षमा आहे त्या क्षमेच्या ठिकाणी भगवंत म्हणतो माझी विभूती. एवढा मोठा दुःख देणाऱ्या अश्वत्थाम्याला सुद्धा तिने जराही शासन केलं नाही. ही क्षमा ही भगवंताची विभूती. एका अर्थाने आपल्याला कळेल की जर का सगळीकडे ब्रह्मच भरलेलं आहे, आता प्रत्येक वेळेला आपल्याला ना याचा विचार करायला की सगळीकडे ईश्वरच आहे, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी सांगताना पण अशा ब्रह्मरूप दर्शनाचा आपल्यालाच प्रत्यय यायला हवंच आहे. तर कुणाचे गुण आणि कुणाचे दोष याचा उच्चार करण्याची काही आवश्यकताच नाही. सुख काय आणि दुःख काय, हर्ष काय आणि विषाद काय, हे सगळं एकाच यांनी बघायचं आहे. त्यामुळे क्षमा हे काय आहे तर असे विकारच नाही आहेत, सुख दुःख हर्ष शोक असं नाहीच आहे, तरच हे क्षमा करता येईल असं त्याचा अर्थ. आणि ती क्षमा करणं ही भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. खूप अवघड गोष्ट आहे. ह्या व्यावहारिक जगात राहणाऱ्या आम्हाला या अशा प्रकारचा विचार करणं खरोखरच अवघड आहे. आपण आपल्यापुरतं एवढंच पाहायचं की ह्या प्रत्येक नावाच्या ठिकाणी एकतर चांगल्या गोष्टींचा विचार आणि तिथे तिथे भगवंत आहे. आपण एखाद्याला क्षमा करताना आपल्याजवळ प्रतिकार करण्याची ताकद नाही आहे म्हणून आपण क्षमा केली आहे, तर तिथे नाही बरं का असं. आपल्याजवळ ती प्रतिकार करण्याची ताकद आहे, त्याचीच चूक आहे, आपलंच बरोबर आहे, तरीही आपण असं न म्हणणं तिथे भगवंत म्हणतो ती क्षमा आहे आणि तिथे माझी भगवंत म्हणतो माझी विभूती तीच आहे. असं क्षमाशील राहायला ते आपल्यासाठी. या सगळ्या ज्या काही आहेत ना या साती ह्या परमेश्वराच्या अभिव्यक्ती आहेत. आणि या कीर्ती श्री आणि वाणी यशासाठी सगळं होतं. यश मिळावं असं आपल्याला वाटतं, बरोबरच आहे. लक्ष्मी असावी असं पण वाटतं. वाणी म्हणजे चांगलं मृदू चांगलं बोलणं असावं असंही वाटतं. आणि या व्यवहारात प्रगट होणाऱ्या 3 शक्ती आहेत. आणि बाकीच्या स्मृती मेधा धृती आणि क्षमा या ज्या 4 आहेत या तशा अप्रगट आहेत. ह्या आपल्याला आत घ्यायच्या आहेत आणि मग त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. पण वाणी श्री आणि कीर्ती या 3 मात्र प्रगट असणाऱ्या भगवंताच्या विभूती आहेत. पण या 7ही विभूती म्हणजे मी सुरुवातीलाच असं म्हटलं की समर्थ म्हणतात यातला एखादा गुण असणं हीच मोठी कठीण गोष्ट आहे. तर ह्या 7ही गुणांचा विचार आपल्याला करायला हवा. भगवंताच्या या 7ही अभिव्यक्ती आहेत. हे 7 गुण भगवंतांनी विभूती म्हणून सांगितले. याच्या मागचं कारण काय असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे गुण असायलाच हवेत. सगळ्यांमध्ये या 7ही गुणांचा विचार व्हायलाच हवा. हे जर 7ही गुण असतील ना तर खरंच माणसाचं जीवन विकसित होईल. स्त्रियांमध्ये तर असायलाच हवेत असं म्हणायला हवं, कारण स्त्रीवाचक गुण आहेत. तर या स्त्रियांमध्ये सगळे 7ही गुण असायला हवेत. खरोखरच सगळ्या जगाचा विकास म्हणजे स्त्री विकसित झाली की खरोखर देश विकसित होतो, जग विकसित होईल. आता ही 7 नावं असलेल्या मी मगाशी म्हटलं की या 7 स्त्रिया होत्या. निरनिराळ्या ठिकाणी त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. गीता सागर नावाचा आदरणीय शंकर अभ्यंकरांनी खूप मोठा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवला आहे. या गीता सागरामध्ये त्यांनी या सगळ्या ऋषीपत्नी होत्या असे पण उल्लेख आपल्याला दे. दक्ष प्रजापतीच्या कन्या पण आहेत. त्यातली कीर्ती जी आहे ती प्रियवत राजाची मुलगी आहे असं त्यांनी म्हटलं. आणि तिने खूप मोठं सांस्कृतिक कार्य केलं आहे असा उल्लेख आपल्याला मिळतो. मग अशी श्री जसं म्हटलं की या भृगूंची पत्नी आहे, विष्णूशी विवाह केला आहे, ही अत्यंत तेजस्वी स्वतंत्र विचाराची अशी आहे. या सगळ्या स्त्रिया पुराणामध्ये त्यांचे उल्लेख आपल्याला सापडतात. आणि त्या म्हणजे गुणांवरून स्त्री आणि स्त्रीवरून गुण अशा दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येण्यासाठी विचार करा की तिथे तिथे भगवंताची विभूती आहे की हे नाव त्या स्त्रीचं नाही त्या गुणाचं आहे आणि तिनं तसं वर्तन केलं आहे, त्यामुळे तो गुण जणू काही प्रसिद्धी झालेला आहे असा त्याचा अर्थ. स्मृती म्हटलं आहे ती अंगी रसांची पत्नी आहे, दक्ष प्रजापतीचीच कन्या आहे. मेधा आहे ती धर्म ऋषींची पत्नी आहे पण दक्ष कन्याच आहे. आणि मन्यू ऋषींची पत्नी धृती आहे आणि पुलह ऋषींची पत्नी क्षमा आहे. पण हे सगळे गुण आहेत आणि त्याच पुराणातल्या स्त्रियांना ह्या गुणांचं नाव दिल्यामुळे त्या स्त्रियांचं जीवन जणू काही विकसित झालं. खरोखरच पुराणामधलं उल्लेखनीय झालं की जणू काही त्यांच्यावरून हा गुण लक्षात यावा असा त्याचा अर्थ आहे. 35वा जो श्लोक आहे त्या आता ह्या 7 गुणांचा विचार केला तर हे भगवंताचे हे गुण
आता म्हटलं तसं ह्या प्रत्येकीचे असतीलच, पण हे सगळे गुण भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहेत असं आपण लक्षात घ्यायचं. म्हणून त्या भगवंताच्या विभूती आहेत. पुढल्या श्लोकामध्ये पुन्हा आपल्याला काही पण अगदी सोप्या वाटणाऱ्या, कारण हे सगळं आपल्याला सभोवताली दिसतं. त्यामुळे बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा, अशा 4 विभूती ह्या श्लोकामध्ये सांगितल्या. त्यातल्या मासानाम मार्गशीर्षोहम आणि ऋतूनाम कुसुमाकरा निसर्गातल्या दोन्ही गोष्टी आहेत त्या अगदी सहजच कळणाऱ्या आहेत आपल्याला. पूर्वीच्या काळी असं वर्णन वाचायला मिळतं की महाभारतामध्ये मार्गशीर्ष महिन्यापासून मोजणी गणना सुरू व्हायची. आपल्याकडे जसं आपण चैत्र वैशाख असं सुरुवात करतो त्याच्याऐवजी मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात व्हायची असं म्हणतात. कारण हा जो महिना आहे याच्यामध्ये नवीन धान्य तयार झालं असतं, नवीन धान्य फळं भाज्या, म्हणजे हा उत्पन्न करणारा आणि आरोग्यासाठी पण चांगला असणारा. निसर्गाचं असं असतं की समशीतोष्ण, म्हणजे फार थंडी पण नसते फार उष्णता पण नसते असं आहे. अशा उल्लेखामुळे आपल्याला कळतं की हा मार्गशीर्ष महिना सगळ्यात चांगला. भगवंत म्हणतो 12 महिन्यातला मार्गशीर्ष महिना जो आहे ती माझी विभूती आहे. रामायणामध्ये पण या महिन्याचा उल्लेख करतात. त्याला संवत्सराचं म्हणजे संबंध वर्षाचं भूषण असं पण म्हटलं आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रतं करण्याची पद्धत आहे. अलीकडे सुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करण्याची, काही गेल्या 22 वर्षातलाच हा विषय आहे, पण लक्ष्मीचं पूजन मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करण्याची खूप मोठी लोकप्रिय असणारी अशी ही पूजा सुरू झालेली आपल्याला दिसते. 2 महत्त्वाचे सण या मार्गशीर्ष महिन्यात येतात. एक म्हणजे गीता जयंती, ज्याला मोक्षदा एकादशी असं आपण म्हणतो की मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंती, गीतेचा जन्म त्या दिवशी झाला असं म्हणतो. आणि दुसरं दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात येते. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या या तिन्हींचं एकत्र असं जे आपल्याला दिसतं, म्हणजे दत्तात्रयांचा मार्गशीर्षात जन्म झाला. अशा अर्थाने मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आपल्याला कळतं. पण परत असं लक्षात येतं की चराचरात कणाकणात सगळीकडे जो भगवंत भरलेला आहे, पण भगवंतानी या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं. आणि मार्गशीर्ष महिना काय तर माझी आठवण करायची, म्हणजे भगवंत म्हणतो ती विभूती मी आहे. आणि वसंत ऋतूची आठवणसुद्धा त्यांनी म्हटलं की ऋतूनाम कुसुमाकरा. कुसुमाकरा म्हणजे चैत्र वैशाख वसंत ऋतू असतो. तुमच्या आमच्या लहानपणी आपल्याला 12 महिने आणि 6 ऋतू माहिती होते. आता मुलांना 6 ऋतूंची नावं माहिती नसतात, माहिती करून द्यावी लागतात. त्यातला पहिला चैत्र वैशाखातला वसंत ऋतू. आत्ता पण असं आपल्या लक्षात येतं की त्यावेळेला चांगलं हवामान जरा चांगलं असतं, थंडी संपून गेलेली असते, उन्हाळा चांगला सुरू व्हायचा असतो, निसर्ग जरा प्रसन्न असतो, अगदी झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, पाण्याशिवाय छान फुलं फळं आलेली असतात, वनस्पती सगळ्या पल्लवित झालेल्या असतात. म्हणजे समृद्ध करणारा हा वसंत ऋतू असतो. यामुळे भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. कालिदासाला वसंत वेढा कवी म्हटलं जायचं. त्यामुळे आपल्याला वसंत ऋतूचं या दोघांबद्दल की फार आपल्याला विचार करायला हवा असं नाही. आत्ता म्हटलं तसं की हे दोन्ही निसर्गतः भगवंत कुठे दिसेल तर आपल्याला दिसतो. यापूर्वी सगळं पानात फुलात जलात जिकडे तिकडे भगवंत आहेच आहे असा उल्लेख आपल्याला आहे. पण अगदी उद्मेक होऊन भगवंतांनी हा उल्लेख केला आहे की मार्गशीर्ष मासाना मार्गशीर्ष ऋतूनाम कुसुमाकरा. आधीचे जे 2 आहेत या आधीच्या 2 विचार केला तर आपल्याला पुरेशी माहिती मिळत नाही म्हणजे बृहत्साम तथा सामनाम. यापूर्वी सामवेदाचं वेदानाम सामवेदोस्मी असा उल्लेख करून झालेला आहे की सगळ्या वेदांना 4ही वेद भगवंताचेच म्हणायचं तर, परंतु त्या वेदांमध्ये भगवंत म्हणतो मी सामवेद आहे, सामवेद ही माझी विभूती. आता म्हणतात सामवेदामध्ये बृहत्साम हे एक सूक्त आहे, श्रेष्ठ सूक्त आहे, ती माझी विभूती आहे. आता हे बृहत्साम नेमकं काय आहे याची काही फार मोठी माहिती मिळत नाही. अगदी आत्ता ज्या गंगासागराचा गीतासागराचा उल्लेख केला त्या गीतासागरात सुद्धा सामवेदाचा उल्लेख पुष्कळ दिलेला आहे, परंतु बृहत्सामाचा उल्लेख आपल्याला एवढाच मिळतो की त्या बृहत्सामामध्ये इंद्राची, देवांचा राजा इंद्र, त्या इंद्राची स्तुती केलेली आहे. आणि मोक्ष प्रतिपादक अशी जी काही सूक्त आहेत त्यातलं एक श्रेष्ठ सूक्त म्हणजे बृहत्साम सूक्त आहे. आणि मग ते जे बृहत्साम सूक्त तर भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की जे जे महत्त्वाचं आहे, जे जे चांगलं आहे, आता मृत्यूला सुद्धा भगवंतांनी आपली विभूती म्हटलं. त्यामुळे हे जे सूक्त आहे
आणि हे सामवेदातलं गायन करणारं सूक्त आहे. आधी वेद महत्त्वाचे, त्या वेदात सामवेद महत्त्वाचा आहे. सामवेदामध्ये हे बृहत साम सूक्त महत्त्वाचं आहे आणि ती पण भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. खरं तर आता सामवेद जर त्याची विभूती आहे तर सामवेदातला आणखीन बृहत साम हे पण माझी विभूती आहे असं वेगळं खरं नको आहे. पण या बृहत सामाचं वेगळं काय तर गायन करण्यामध्ये जे महत्त्वाची गोष्ट आहे त्या गायन करण्या योग्य श्रुती आहे म्हणून त्या बृहत साम असं आहे. परंतु खूप मंडळींनी या विषयावर फारसं काही विवेचन आपल्याला केलेलं दिसत नाही. असाच एवढाच भाग दिला जातो की सामवेदामधली ही इंद्राचा स्तुती करणारं हे बृहत साम सूक्त आहे आणि ह्या बृहत साम सूक्त म्हणजे माझी विभूती आहे असं ते सांगतात. आता खरं तर असं आहे की पुढलं लगेच त्यांनी असं म्हटलं की छंदसा गायत्री, छंदामध्ये गायत्री आहे. सामवेद पण गायचं आहे आणि पुढलं गायत्री पण गायचंच आहे. म्हणजे वेदांमधल्या ज्या सगळ्या रचना आहेत त्या छंदबद्ध आहेत, पद्यमय आहेत आणि त्याला एक योग्य तो छंद म्हणजे असा आपल्याला फक्त अनुष्टुप छंद माहिती आहे. आपण नित्याने रामरक्षा म्हणतो त्यामुळे ती अनुष्टुप छंदातली आहे. पण असे अनेक छंद 7 छंद आहेत. छंदांचा उपयोग काय तर योग्य उच्चार व्हावा यासाठी ती छंदोबद्ध रचना केलेली आहे आणि अशी छंदोबद्ध रचना केली तो गायत्री मंत्र सगळ्यात श्रेष्ठ. जणू काही वेदांचं सार या गायत्री मंत्रात सांगितलेलं आहे. आता आधी वेदांचं सार उपनिषदांचं सार गायत्री आणि ह्या गायत्रीमध्ये माझी विभूती असं भगवंत म्हणतो. तर ते खऱ्या अर्थाने की सगळ्या छंदांची ती माता आहे आणि छंदोबद्ध रचना त्याचं वर्णन करतात. ती गायत्री कशी आहे तर ती पापनाशिनी आहे आणि तिचा असा काही महिमा आहे. त्रिपदा गायत्री असं तिला म्हटलेलं आहे. म्हणजे त्या त्रिपदामध्ये तिन्ही गोष्टी आहेत की सकाळ दुपार संध्याकाळ पण त्याचं वर्णन करावं किंवा कर्म उपासना ज्ञान या तिन्हीची साधना त्या एकाच मंत्रामध्ये गायत्री मंत्रात होऊन जाते. अशा पद्धतीची वर्णनं मिळतात. पण गायत्री मंत्रामुळे काय घडतं तर चित्तशुद्धी होते. आता हा मंत्र आहे. मग अशी जी मेधा शब्द म्हटलं ती मेधाशक्ती वाढण्यासाठी या गायत्री मंत्राचा उपयोग होता किंवा बुद्धी स्थिर होण्यासाठी गायत्री मंत्राचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्याचा उच्चार हा आत्ता म्हटलं तसं शास्त्रोक्त किंवा अचूक व्हायला पाहिजे असं म्हणतात. आणि मग असं जर आहे तर ती भगवंताची गायत्री आपल्याला असं वाटतं कधी कधी की या अतिपरिसरात अवज्ञा म्हणतो ना तसं होतं की तो गायत्री मंत्र कुठेतरी चहाच्या टपरीवर वगैरे पण लावतात आणि मग त्याला वेगवेगळ्या चाली पण लावतात. तर तसं नाही. ती छंद म्हटले आहे त्या छंदातच त्याची रचना आहे आणि त्याचा उच्चार अचूक व्हावा म्हणून त्याची ती रचना आहे. आणि भगवंत म्हणतो गायत्री किती महत्त्वाची आहे तर ती माझी विभूती आहे. अशा अर्थाने विचार केला तर या गायत्रीच्या गायत्रीबद्दल आपल्या लक्षात येते फार महत्त्वाचं आहे. गायत्रीचा निर्माण करणारे मात्र विश्वामित्र आहे त्याचा उल्लेख सापडतो. विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राची निर्मिती केलेली आहे. पण इतकं उपनिषदा इतकं किंवा वेदांत इतकं या गायत्री मंत्राला जणू वेदांचं सार असं महत्त्व दिलेलं आहे आणि भगवंतांनी तर इतकं महत्त्व दिलं की ती माझी विभूती आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये बृहत्साम तथा सामना ते बृहत्साम सूक्त गायत्री छंद साम सगळ्या छंदांमध्ये गायत्री छंद आणि मग मासानाम मार्गशीर्षोम ऋतूनाम कुसुमाकरा. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर 35वा श्लोक खूप सोपा वाटला की त्याच्यामध्ये आपल्याला कळून सोडून त्या ठिकाणी भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता मात्र पुढल्या श्लोकामध्ये जाताना आपण पहिल्याच विभूतीशी चांगलेच अडखळतो अशासाठी की 36व्या श्लोकात द्यूतम छलयतामस्मी तेजस्तेजो स्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्ववताम. पुढलं सगळं कसं म्हटलं तर समजण्यापेक्षा मनाला पटायला चांगलं आहे. पहिलं काय म्हटलं की वाईट गोष्टींमध्ये आता द्यूत वाईटच आहे पण अशा छल कपट करणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे. तिथे आपण अडकतोच की असं वाटतं असं काय भगवंत चांगल्या गोष्टींमध्ये आहे आणि मग द्यूतामध्ये मी आहे असं कशाला म्हटलं. मग आता आपल्याला विचार करायला हवं. पुढलं ठीक आहे तेजस्वीनाम तेजः अस्मी ज्या प्रभाव टाकणाऱ्या तेजस्वी गोष्टी आहेत त्यातलं जे तेज आहे ते मी आहे. जयः अस्मी आपल्याला सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी विजय प्राप्त व्हावा असं वाटतच असतो. कोणीच अपयश यावं म्हणत नाही. त्यामुळे तो जो जय आहे तो मी आहे. आणि व्यवसाय अस्मी
व्यवसाय असणे म्हणजे निश्चयात्मक व्यवसायाचा अर्थ काही व्यवसायाची नाही आहे, तर आपली जी निश्चयात्मक बुद्धी आहे, निश्चय करणाऱ्यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे मी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला कळेल की ह्या सगळीकडे चांगल्याच तिन्ही म्हणजे आत्तापर्यंत बघितलेल्या सगळ्यामध्ये वारंवार आपण विचार केला की ते सात्विकता, चांगल्या गोष्टी यांच्याबद्दलच आपण विचार करतोय. अडकलो कुठे तर द्योतम छलयतामस्मी, त्या कपट करणाऱ्या गोष्टींमध्ये असलेला द्यूत जो आहे. मग असं वाटतं की असं काय आहे. तसं म्हटलं तर त्या काळामध्ये जो द्यूत होता ते एक राजकारणाचं अंग होतं असं म्हणायला हवं, किंवा दुष्ट प्रवृत्तीच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी या अशा पद्धतीनं. पण कौरवांनी पांडवांना द्यूत खेळायला प्रवृत्त केलं होतं, त्यामुळे त्या पांडवांचं वित्त हरण करण्यासाठी त्यांनी हा द्यूताचा मार्ग अवलंबला होता. पण त्या काळामध्ये जणू काही मान्यता असणारा हा द्यूत होता आणि म्हणून भगवंतांनी त्या द्यूताला आपलं म्हटलं का असा मनात विचार येतो. आता तो द्यूत जरी नसला तरी त्याच्या बदल्यात निरनिराळ्या गोष्टी, लॉटरी आहे, पत्ते आहेत, किंवा काय जुगार आहे, मटका लावलेला आहे, किंवा घोड्यांच्या शर्यती रेसेस आहेत, किंवा आता अलीकडे कॅसिनो परदेशासारख्या आपल्याकडे पण सुरू झाले. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या द्यूता सगळ्या छल कपट करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अशाच गोष्टी, आणि त्या इतक्या टोकाला जातात की माणसाला घरदार पैसा सगळं अगदी पार सर्वनाश त्याचा करून टाकतात. अशा गोष्टी आहेत. आणि असं असून भगवंत असं का म्हणतो आहे असा प्रश्न आपल्याला पडेल की द्यूत ही माझी विभूती आहे. आता ते आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आत्तापर्यंत ठीक होतं सगळं, आदित्यानामहं विष्णू, चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. एवढे विभूती आपल्याला भगवंतांनी सांगितल्या, त्या सगळ्या सांगण्यामध्ये सूर्य, चंद्र, कामधेनू, अश्वत्थ, गायत्री आत्ता पाहिलं आपण, नारद पाहिले, राम पाहिला, सगळ्या चांगल्या गोष्टी भगवंतांनी चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. आणि ती विभूती म्हणजे मी आहे असं आपण म्हटलं. आणि आपल्याला ते पटायला काही जड गेलं नाही, कारण सर्वांमध्ये भगवंत आहे. एकीकडे आपण म्हणतोय की सर्वांमध्ये भगवंत आहे, पण तरी देखील या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भगवंत आहे. आणखीन पण भगवंतांनी सांगितलं की मृगानां मृगेंद्रोहम, किंवा काय झषाणां मकरश्चास्मी, अशा पण गोष्टी सांगितल्या की वासुकी आहे, सिंह आहे, मगर आहे, किंवा वाद आहे. पण तो पण सगळ्यात चांगल्यामध्ये की त्या वादातून चांगलं निष्पन्न व्हावं असं पण सांगितलेलं आहे. आणि इथे मात्र द्यूत शब्द सांगितला म्हणजे काही दोषपूर्ण असणाऱ्या गोष्टींमधलाच चांगला भाग म्हणजे मी आहे असं सांगितलं होतं. जे काही बाह्यस्वरूप असं मनात न आणता त्यातली चांगली गोष्ट काय आहे तीच आपल्याला भगवंतांनी आपली विभूती म्हणून असं सांगितलं आहे. आता मात्र आपल्याला असं हे करायचं आहे की हा काय प्रकार असेल. तर आता लक्षात असं घ्यायचं की द्यूत म्हणजे द्यूत खेळून, आता धर्मराज युधिष्ठिराचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे द्यूताबद्दल काही चांगला विचार करण्याचं खरं म्हणजे कारणच नाही. वाचायला असं मिळतं की जेव्हा एखाद्या गोष्टीचं बाह्य स्वरूप मनात आणायचं नाही, आणि अगदी निर्मत्सर बुद्धीनं मनामध्ये काही दुसरी गोष्ट आणायची नाही, मत्सर आणायचा नाही, आणि त्याचा विचार करायचा. जसं आपण पाहिलं ना की सिंहाला, सर्पाला, वासुकीला आपण विभूती म्हणून म्हटलं, त्या वेळेला आपण त्यांच्या या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या आणि त्यातला जो गुणाचा भाग होता तेवढा कळला. आता द्यूतामध्ये तोही आपल्याला सापडत नाही. दोन्ही प्रकारच्या विभूतींचा विचार, चांगल्याचा तर प्रश्नच नव्हता. या अशा गोष्टींमध्ये सुद्धा त्यातला जो चांगला भाग होता तो भगवंताच्या विभूतीचा असंही आपण मान्य केले. आता आपल्याला विचार करायचा आहे की एवढं सर्वस्व लुटून नेणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांनी का बरं आपल्याला म्हटलं. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सर्वस्व लुटून नेताना माणसाचा विवेकसुद्धा नाहीसा होतो. विवेक नाहीसा होतो आणि ईर्ष्या निर्माण होते. इतकी ईर्ष्या निर्माण होते की अगदी पार सर्वनाश, कफल्लक जरी तो झाला तरी ती ईर्ष्या संपतच नाही, म्हणजे त्याचे डोळे उघडतच नाही. असं सगळं दूताचं वर्णन प्रत्यक्ष धर्मराजाचं पण आपण पाहिलं आहे. आणि हा त्या काळापासून चालत आलेला प्रकार आहे. आत्ता आपण म्हटलं तसं त्याची नावं बदललेली आहेत, पण हे प्रकार चालूच आहेत.
त्याला काही मोठे कायदे कानून आणि बंदी वगैरे असं काही नाही आहे. भगवंतांनी जर म्हटलं की ही माझी विभूती आहे, तेव्हा लक्षात असायचं की सगळं जग, चेतन अचेतन, भावभावना, कल्पना, त्याच्यामधून मिळणारे अनुभव, हे सगळं भगवंत अभिव्यक्त करतो आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भगवंताच्या दृष्टीने चांगलं वाईट, सुष्ट दुष्ट असं सगळं जे काही आहे तोच आहे. आता हे आपल्याला समजून घ्यायला थोडं कठीण पडतं मनाला, की आपण भगवंताच्या विभूती पाहतोय ना. 10वा अध्याय जो आपण अभ्यासतोय तो भगवंत कुठे कुठे आहे ते पाहतोय ना. मग जरी भगवंत सगळ्या चराचरात आहे, चांगलं वाईटाने सगळं जग भरलेलं आहे, सगळीकडे तोच आहे, त्यामुळे तिथे सुष्ट आणि दुष्ट, चांगलं आणि वाईट असं फरक करण्याचं काही कारण नाही. हे आपण क्षणभर मान्य करू, पण तरी वाईट गोष्टीमध्ये तो आहे असं मान्य कसं काय करायचं? म्हणजे जगामध्ये चांगलं वाईट सगळं आहे असं मान्य करायचं. तर आता आणखीन एक पाऊल, जगामध्ये चांगलं वाईट दोन्ही आहे. जर सगळीकडे भगवंतच आहे तर चांगलं वाईट आपल्याला दिसत आहे तो आपला दृष्टीदोष आहे. द्यूत वाईट आहे ही गोष्ट आता काय म्हणून वारंवार आपण म्हणतोय की द्यूत आपल्याला कळला कुठून? धर्मराजामुळे. शकुनीने त्याला खेळाला प्रवृत्त केलं, याचा विवेक संपला आणि हा खेळला आणि त्याच्यापासून हे सगळं महाभारत घडलं, गीता आपल्याला त्यामुळेच मिळाली वगैरे वगैरे. तर भगवंताच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्या जगामध्ये तो आहे. म्हणजे राम आणि रावण, सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट हे काही वेगळं नाहीच आहे त्याच्या दृष्टीने. हा झाला एक तात्विक भाग. सगळ्या चराचरात भगवंत आहे, त्यामुळे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीत भगवंत आहे, त्याला चांगलं वाईट असं काहीच नाही आहे. आपल्याला ते चांगलं वाईट आहे, हे चांगलं दिसतं नाही वाईट दिसतं, याचं कारण असं आहे की आपल्याला काही त्याचा अनुभव असतो, पण आपण काय विचार करतो की चराचरात तो भरलेला आहे. आणखीन एका पद्धतीने विचार करायला लागतो की कृष्णाचा जो अवतार झाला त्या अवताराचा काही एक हेतू आहे. हेतू स्पष्ट आहे. आधीचं जे द्वापार युग आहे ते द्वापार युग संपून कलियुग सुरू होणार आहे आणि द्वापार युग संपून कलियुग सुरू होताना त्या वेळामध्ये जी खरोखरच दिग्गज मंडळी होती, मोठमोठी व्यक्तिमत्व होती, ती सगळी एकत्र आली होती अशासाठी आता या सगळ्यांचा विनाश करून युग संपवणं हे काही तितकंसं सोपं नव्हतं. आपल्याला आठवत असेल मध्यम कुल विनाशकम या नावाचं पण एक आहे की भगवंताला यादव कुळाचा नाश सुद्धा करावा लागला. त्यामुळे या कलियुगापूर्वी साम दाम दंड भेद या सगळ्याचा मार्ग वापरला आणि ही कलियुग येण्यापूर्वी ही भगवंतांनी लीला दाखवली असे पण आपल्याला उल्लेख वाचायला मिळतात. तरी देखील भगवंतांनी द्यूत ही विभूती माझी आहे असं म्हटलं की आपल्याला पटत नाही. आणि त्याचा आपल्याला आधार कुठे मिळतं तर नारदीय भक्तिसूत्रामध्ये या गोष्टीचा त्यांनी निषेध नोंदवला आहे की द्यूत ही माझी विभूती म्हटलं असलं तरी भक्तिसूत्रामध्ये ही विभूती माननीय, किंवा महाभारतामध्ये मनुस्मृतीमध्ये या दूतावर नियंत्रण असावं असं म्हटलेलं आहे की मनोरंजनाचा भाग म्हणून किती आणि पार सर्वनाश करून घेण्या किती. म्हणजे धर्मराज युधिष्ठिर द्यूतामुळे हे सगळं घडलं. धर्मराज खरं म्हणजे दुसरं कोणी असतं तर गोष्ट वेगळी, पण द्यूतामुळे सगळं गमावून बसला. शकुनी मामामुळे घडलं. शकुनी मामा हे पात्र नसतं तर द्यूत खेळला पण गेला नसता आणि मग हे असं सगळं घडलं नसतं. अर्थातच ही सगळी द्यूत खेळण्याची चाल शकुनी मामाची होती. त्यातही त्यांनी खोटेपणा केला होता, फासे पाडताना गडबड केली होती आणि पांडवांना हरवलं होतं. सगळं कपटामुळेच घडलेलं होतं. अगदी सारं सर्वस्व काय, अगदी पत्नीसुद्धा पणाला लावली गेली होती. हे सगळं घडण्याच्या मुळाशी शकुनी मामा होता. पांडव हरले नसते तर महाभारत युद्धच झालं नसतं. अर्थात महाभारत युद्ध झालं नसतं तर गीता वगैरे काही म्हणजे अर्जुनाला युद्ध करावं लागलं नसतं आणि गीतेचा म्हणजे भगवंतानी अर्जुनाला हा सगळा बोध करायचा विषय चालला नसता. आता आपल्या लक्षात येईल की एवढं सगळं आपण म्हणतोय म्हणजे ही सगळी जरी शकुनी मामामुळे घडलं, शकुनी मामामुळे घडलं असं किती वेळा म्हटलं तरी ही पण भगवंताची लीलाच आहे की हे सगळं घडवणं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी अर्जुनाला पुन्हा प्रवृत्त करणं हे सगळं केलं. याच्यासाठी एक कीर्तनामध्ये गंमतशीर गोष्ट सांगतात. काही वेळा असं होतं की या कीर्तनात पुराणात असणाऱ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला मुद्दा कळण्यासाठी चांगला होतो.
भगवंताला म्हणजे कृष्णाला सगळ्यात लाडकं कोण आहे असं म्हणे एकदा नेहमी असा विषय निघाच की सगळ्यात प्रिय भगवंताला सगळ्यात प्रिय कोण. तर एकदा काय झालं, द्वारकेमध्ये भगवंताच्या वाड्यामध्ये एक आरसे विकणारा आला. छान गोष्ट सांगतात. आणि हा आरसे विकणारा जो होता त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे आरसे होते. आणि मग आजूबाजूच्या वाड्यातली सगळी मंडळी जमली की हा काहीतरी नवीन घेऊन आला. खूप प्रकारचे आरसे त्याच्याजवळ होते. ते पुण्याला केळकर म्युझियम आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आहेत. तसे आरसे घेऊन तो एक आरसेवाला आरसे विकायला आला होता. आणि मग तो वेगवेगळे आरसे दाखवत होता, लोक पाहत होते. आणि मग त्या आरसेवाला असं म्हणाला की माझ्याकडे एक आणखीन खास आरसा आहे. मग हा आरसा कसा आहे, तर म्हणाला असा आरसा आहे की ह्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब नाही दिसत. आपल्यासमोर आरसा दिसला तर आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे आपल्याला कोण आवडतं हे आपल्याला प्रश्न विचारला त्याचं खरं उत्तर काय, तर आरशामध्ये त्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसेल. अशा प्रकारचं वर्णन त्या आरसेवाल्याने केलं. स्वाभाविकच सगळ्या स्त्रियांना असं वाटलं की कृष्णासमोर आरसा धरूया, कारण प्रत्येकीला असं माहीत होतं की मीच त्याची काय ती लाडकी आहे. त्यामुळे माझ्यासमोर आरसा धरला तर कृष्ण दिसणारच आहे याची अगदी पक्कीच गोपींना आणि सगळ्या राण्यांना खात्रीच होती की आपला सगळ्यांचा लाडका प्रिय कृष्णच आहे. ते आपल्यासमोर आरसा धरला तर तोच दिसणार आहे, पण याच्यासमोर आरसा धरला तर कोण दिसतं. अशा प्रकारची चर्चा झाली. कृष्ण खरं म्हणजे ह्या गोष्टीला काही फारसा राजी नव्हता, त्यामुळे तो नाही म्हणत होता. परंतु सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडल्यामुळे भगवंताच्या समोर त्या आरसेवाल्याने तो आरसा काढला. आणि स्वाभाविकच आता भगवंताचं प्रिय कोण याच्यासाठी सगळ्यांची उत्सुकता पडायला लागली. जो तो डोकावून बघत होता आणि त्या आरसेवाल्याने आरसा काढला आणि भगवंतापुढे धरला. फारच मोठं आश्चर्य घडलं. आरशामध्ये चक्क भगवंताच्या समोर प्रतिबिंब कुणाचं आलं, तर सगळ्यात भगवंताला प्रिय कोण असेल. सगळेजण अवाक झाले आणि तिथे दिसला शकुनी. आता पुन्हा जसं द्यूतम छलतामस्वी, कपटकोशीमधला द्यूत ही माझी युवती आहे आणि सगळ्यात भगवंताला प्रिय काय, तर आरशात प्रतिबिंब शकुनीचं दिसत आहे. त्यामुळे स्वाभाविकच आश्चर्याचा धक्का बसला. आता आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आता ही जी भगवंताची लीला आहे त्याचा अर्थ काय असेल, तर भगवंताचा दुष्ट व्यक्तींबद्दल राग नाही आहे, दुष्टपणाबद्दलचा राग आहे. त्यांच्याबद्दला जर दुष्टपणा काढून टाकला तर त्या व्यक्तीबद्दल भगवंताचा राग नाही आहे हे भगवंताला दाखवून द्यायचं आहे. जसं माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांडू, दुष्टपणाचा दुष्टपणा नाहीसा होऊ दे. जर एखादी असा दुष्ट वृत्ती सोडून समोर आला आणि तो सत्कर्मानं वागायला लागला तर त्याचं सत्कर्म वाढव असं त्यांनी म्हटलेलं आहे. तया सत्कर्मी गती वाढव, त्याची सत्कर्माची आवड त्याच्यामध्ये निर्माण हो, तर तो भगवंताला प्रिय होईल. म्हणजे द्यूताला प्रवृत्त करण्याचा हेतू नाही आहे, तर द्यूत म्हटल्यावर भगवंताचं स्मरण व्हावं आणि या अशा प्रकारच्या कपट गोष्टी करू नये याच्यासाठी ती त्याची विभूती आहे. एवढं सगळं आधीचं सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये त्या दूताविषयी इतकी गोष्ट पक्की आहे की प्रथमदर्शनी आपल्याला असं वाटतं असं कसं म्हणेल. मग आपल्या लक्षात येते की भगवंतांनी असं का म्हटलं असेल, तर द्यूत शब्दामध्ये माझी विभूती म्हणजे भगवंताचं स्मरण. विभूती याचा अर्थ काय, ती गोष्ट ऐकली, आठवली, स्मरली, दिसली की आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. तर द्यूत शब्द उच्चारला पण भगवंताची आठवण झाली पाहिजे. आणि भगवंताची आठवण झाली की या द्यूताला प्रवृत्त व्हायचं नाही, आपला विवेक संपवायचा नाही, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आणि हे आहेच की अत्यंत दुष्ट, दुराचारी, वाईट प्रवृत्तीचा माणूस खरंच भक्तीकडे वळला, त्याचा दुष्टपणा नाहीसा झाला तर भगवंत म्हणतो की तो साधू झाला असं समजायला हरकत नाही. अशा प्रकारचा विचार ह्या दूत. आता भगवंत आत्ता म्हटलं तसं दूताचं किंवा जुगाराचं किंवा ह्या अशा कपट गोष्टींचं जराही समर्थन करत नाही. पण इतक्या वाईट मार्गाला गेलेला माणूससुद्धा जर का तो आपली चूक झाली असं त्याच्या लक्षात आलं आणि चांगल्या मार्गाला जर लागला, भगवंताची आठवण त्याला झाली, तर भगवंत म्हणतो की त्याला स्वीकारायला काहीच हरकत नाही. हे याचं खरं म्हणजे तात्पर्य आहे. नाही तर आपण म्हणतो दूतम छलतामस्मी म्हणजे काय बाबा, असं कसं असेल. तर द्यूतामध्ये भगवंताचं चिंतन
आपल्याला झालं पाहिजे. म्हणजे द्यूताविषयीचं जे त्याच्याविषयीचं त्या कपट गोष्टींविषयीचं जे चिंतन आहे ते आपोआप संपेल, विवेक जागा होईल, आपल्या चुका आपल्याला कळतील. त्या द्यूत शब्दामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. जसं आपल्याला आठवत असेल, यापूर्वी मी सांगितलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य होता आणि व्यसनी होता. आणि मग इतकं त्याचं व्यसन टोकाला गेलं की तो जेव्हा रामकृष्णांकडे यायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की किती आपण वाईट आहोत, परंतु पुन्हा घरी गेला की पुन्हा तो दारू प्यायचाच. असं अनेकदा होत होतं. एक दिवस तो रामकृष्ण म्हणाला की मला फार वाईट वाटतं की माझं व्यसन सुटत नाही आहे, आणि मग ते व्यसन सुटण्यासाठी तुम्ही काय करू ते सांगा. आणि मग रामकृष्णांनी जे सांगितलं होतं ते आपल्याला आठवतं की तू काय कर, व्यसन सुटत नाही आहे ना, ठीक आहे, तू मला नैवेद्य दाखव, समोर घरी सद्गुरूंची प्रतिमा ठेव आणि मला नैवेद्य दाखव आणि प्रसाद म्हणून तू घे. आता इथे लक्षात आलं की ज्या वेळेला रामकृष्णांचं स्मरण होत आहे, आपल्या सद्गुरूंचं स्मरण होत आहे, त्यावेळेला ही वाईट गोष्ट हातून होणारच नाही. म्हणजे द्यूत शब्दावरून भगवंताचं स्मरण झालं की अविवेकाने वागणारच नाही. अशासाठी भगवंताने द्यूतम शाला बसले असं म्हटलं. द्यूताला विभूती म्हणण्याचा मागचा उद्देश भगवंताचा काय होता हे आपल्याला कळेल. आता त्याच्या पुढल्या गोष्टींमध्ये काहीच पुढे द्यूतम शालतामस्मी आणि लगेच तेजस्वी नामहम असं म्हणतात की जेवढ्या म्हणून तेजाच्या गोष्टी आहेत, जिथे जिथे आपल्याला विशेष दिसतं की या माणसाने विशेष काहीतरी काम केलं आहे, त्याच्याजवळ जे तेज आहे ते तेज म्हणजे काय, तर ती विभूती माझी. सगळ्या गोष्टींमध्ये असा एक विशेष गुण असतो आणि तो जो गुण आहे, आता ह्याला वरवरच्या तेजाला काही म्हणायचं नाही आहे. हे जे तेज आहे हे आतून आलेलं आहे. आपल्याकडे ब्युटी पार्लरने तेज वरवरचं पुष्कळ आणता येईल, परंतु त्या तेजासंबंधी काही भगवंताला म्हणायचं नाही आहे. भगवंत आतून आपल्याला जे तेज मिळतं आहे, प्रत्येक वस्तूमध्ये जी आतून आलेली शक्ती असते त्या शक्तीबद्दल भगवंत म्हणत आहे. एक विशेष शक्ती अंतरामध्ये आपल्या असते, ही आंतरिक शक्ती म्हणजे तेज आहे आणि ते तेज म्हणजे भगवंत म्हणतं माझी विभूती. आपल्याला एक उदाहरण दिलं की आपल्याला पटेल की सीतेला म्हणजे सीतेचं हरण रावणाने केलं, अशोकवनामध्ये तिला ठेवलं, परंतु तिच्या नजरेमध्ये असं काही तेज होतं की तिच्या त्या तेजाच्या शक्तीमुळे तिला रावणाने पट्टराने काही करण्यामध्ये यश मिळू शकला नाही. हे जे की तेज आहे ते तेज म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता आपल्या लक्षात येईल की आपण आंतरिक शक्ती जी आहे ती आंतरिक शक्ती म्हणजे तेज आणि ते तेज म्हणजे भगवंताची विभूती. नजरेत अशी जर बसायला हवी की कोणी त्याच्या गैर वागणारच नाही, असं तेज हवं की ती गैर गोष्ट घडणारच नाही. ही भगवंताची विभूती आहे. म्हणजे समोरच्या माणसाची चुकीचं वर्तन करण्याची हिंमतच होणार नाही. अगदी कितीही पापी दुष्ट माणूस असेल तरी तो अशा प्रकारचं तेज असणाऱ्या व्यक्तीसमोर पाप करायला गजणारच नाही. त्याला म्हणायचं की त्याला ते तेज, आणि ते तेज म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती. आता हे तेज म्हणजे ना खरं तर असं आहे की स्वस्वरूपाचा प्रकाश आहे. तो जो आत्मज्ञानी आहे त्याचा जो स्वरूपाचा प्रकाश आहे ते जे तेज आहे ते भगवंताची विभूती आहे असं ते खरं हे सामर्थ्य आहे. बाकी सगळं जे सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा हे जे काही आंतरिक सामर्थ्य आहे, आंतरिक तेज आहे ते सामर्थ्य खरं आहे. म्हणजे आणखी उदाहरण द्यायचं झालं तर वाल्या कोळींनी इतक्या लोकांना अगदी ठार मारलं. ते काय वर्णन करतात, 7 रांजण भरती इतके खडे जमले आणि एवढ्या लोकांना त्यांनी मारलं. अगदी बरोबर आहे. आता जर एवढ्या लोकांना त्यांनी लुटलं, एवढ्या लोकांना मारलं, आणि जेव्हा नारद मुनी समोर आले तिथे मात्र तो हतबल झाला, शांत झाला. असं जे नारद मुनींजवळ असणारं परमभक्तीचं तेज होतं, ते परमभक्तीचं तेज म्हणजे भगवंत म्हणतो माझी भक्ती आहे. की इथे मात्र त्याच्या लक्षात की हा माणूस फसवणार नाही आहे, हा माणूस इथून निघून जाणार नाही आहे, हा म्हणतोय ते काहीतरी वेगळं आहे, योग्य आहे. आणि मग जे काही घडलं त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ते जे तेज, त्यांच्या सांगण्यामधलं ते जे सामर्थ्य, ती जी शक्ती, ती शक्ती भगवंत म्हणतो मी माझी विभूती आहे. अनेक संतांजवळ अगदी क्रूर दुष्ट प्राणीसुद्धा त्यांची क्रूरता किंवा त्यांचं तो हे संपवतात आणि अगदी
नतमस्तक होतात असे दिसतात. आपण गजाननांच्या पोथीमध्ये ती अशी गाय ही झाली, घोडा झाला, तर घोडा कसा शांत झाला किंवा ती गाय कशी शांत झाली अशा गोष्टी आपण वाचतो. किंवा महाराजांना वाघिणीचं दूध आणायला सांगितलं होतं समर्थाने, तर त्या वाघिणीच्या समोरसुद्धा म्हणजे वाघीण कशी शांत झाली असं आपल्याला दिसतं. हे जे काही आहे ना, ही ह्या समोरच्या माणसाजवळ असणारं हे जे काही तेज आहे, हे जे काही सामर्थ्य आहे की तो मला मारायला आला नाही आहे, तो माझ्याशी काही शत्रुत्व नाही आहे त्याचं, त्यामुळे त्याला जे हवं आहे ते आपण केलं पाहिजे असं जे काही आपण म्हणतो ते तेज ती भगवंताची होती. एक चैतन्य महाप्रभूंची गोष्ट सांगतात की त्यांच्या जीवनात असा एक प्रसंग आला. ते एक पातडा नावाच्या, आता ते संत आहेत, त्या संतांचा जो प्रवास झाला होता एक पातळा नावाच्या गावामधल्या धर्मशाळेत. ते स्वतः त्यांच्याबरोबर काही शिष्य होता आणि ते दोघंजण उतरले होते. पूर्वीच्या काही धर्मशाळेमध्ये मुक्काम केला जायचा, तसं त्या गावच्या धर्मशाळेत ते राहिले. आणि धर्मशाळा जरी असली तरी त्या धर्मशाळेचा पण एक व्यवस्थापक असायचा. म्हणजे राजाने कोणा व्यवस्थापकाला तिथे नेमलेलं असतं की कोण येतं, कोण जातं, कोण इथे लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणून तिथे त्या धर्मशाळेमध्ये माणूस पण ठेवलेला होता. आता हा जो धर्मशाळेत माणूस ठेवलेला होता, ही दोघं जण म्हणजे चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्याबरोबर असणारा शिष्य हे दोघं जण धर्मशाळेत आले. आणि या व्यवस्थापकाच्या लक्षात आलं की यांच्याजवळ काहीतरी द्रव्य असणार आणि यांना फसवून आपण त्या द्रव्याचा काय सुवर्णमुद्रा असतील त्या सुवर्णमुद्रा घेतल्या पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या पण लक्षात आलं की हा असा काही गोड बोलतोय, उद्या मी तुम्हाला सकाळी रस्ता दाखवेन, अमुक करीन काय बोलतोय, तर याचा काहीतरी वेगळा डाव असावा असं चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात आलं. आता हे संत आहेत, यांच्या जवळ असणाऱ्या काही गोष्टी या काही त्यांना हव्या होत्या असं नव्हतंच. आणि म्हणून त्यांनी शिष्याला म्हटलं की अरे आपल्याजवळ काही धन आहे का, ते धन असेल तर याला देऊन टाक. आणि खरंच या शिष्याजवळ काय 5-7 सुवर्णमुद्रा होत्या. आता चैतन्य महाप्रभूंनी असं सांगितल्यावर तो म्हणाला हो माझ्याकडे एक 5 सुवर्णमुद्रा आहेत बाबा. मग चैतन्य महाप्रभू म्हणाले की त्याला देऊन टाक. आता ह्या त्याला देऊन टाक असं म्हटल्यावर या व्यवस्थापकाच्या असं लक्षात आलं की अरे ह्याला काही फसवायचं विसरायचं नव्हतं, याला काही ते लपवून ठेवायचं नव्हतं, त्यांनी सहजच आपल्याला त्या देऊन टाकल्या. आपण ज्या तेजाचा विचार करतोय की जिथे जिथे भगवंताची विभूती आहे, तर या चैतन्य महाप्रभूंबद्दलचं हे जे काही त्याचं मत झालं आणि लक्षात असं त्याच्या आलं की अरे आपण उगाचच ह्या माणसाला फसवून त्याच्याकडून हे सगळं हरण करणार होतो किंवा त्याला मारून सुद्धा हरण करणार होतो, तर असं काही करायची आवश्यकता नव्हती. आणि म्हणून त्यांनी चैतन्य महाप्रभूंना विचारलं की तुम्ही हे मला का सगळं धन देऊन टाकताय. तर म्हणाले अरे बरं झालं तुझ्याजवळ देऊन टाकलं की मला उरलेला प्रवास असा शांतपणानं करता येईल, कारण आपल्याजवळ काही नसेल तर कोणी काही लुटायचा प्रश्नच येणार नाही असं चैतन्यवर उत्तर दिल्यावर ह्याच्या लक्षात आलं की संत मंडळी हे जे तेज त्यांच्या सांगण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये असं जे तेज आहे ते तेज म्हणजे भगवंताची विभूती आहे. अशा पद्धतीचा विचार या तेजामध्ये समर्थाने केला आहे. आणि ही सात्विक माणसाजवळ असणारी शक्ती आहे. तेज ही सात्विक माणसाजवळ असणारी शक्ती आहे. विवेकानंद देशात परदेशात अनंत ठिकाणी गेले, जिथे जिथे ते जायचे तिथे तिथे त्यांचा या भगवी वस्त्रामध्ये असल्यामुळे त्यांचं स्वागतच व्हायचं. आणि ते जे की त्यांच्याजवळ तेज होतं त्यांना आपोआपच सगळ्या प्रकारची मदत मिळायला लागली. हे जे कशामुळे मिळायला लागली तर त्यांच्याजवळ असणाऱ्या या तेजामुळे. आणि भगवंत म्हणतो हे जे तेज आहे हे तेज म्हणजे माझी विभूती आहे. मग जसं आपण म्हटलं की खरं तर जनक राजाच्या दरबारामध्ये विश्वामित्र या रामलक्ष्मणांना घेऊन गेले. आणि जनक राजाच्या दरबारामध्ये तसा विचार केला तर वयानं अगदीच लहान असणारी ही मंडळी, पण अशी काही रामाच्या लक्ष्मणाजवळ तेज होतं की उपस्थित असणारी सगळी मंडळी उभी राहून त्यांनी मानवंदना दिली. हे जे काही वर्णन आपण वाचतो त्याला लक्षात येतं की ह्याला म्हणायचं हे तेज असणं. तर भगवंताची विभूती तेज आहे. आज आपण एवढ्या ज्या विभूती पाहिल्या त्यातल्या पहिल्या ज्या 7 विभूती आहेत ते सगळे गुण आहेत, ते सगळे गुण आपल्यामध्ये यावेत याच्यासाठी त्या विभूती सांगितल्या. जिथे जिथे गुण दिसतात तिथे तिथे भगवंताचं स्मरण होतं. आजच्या याच्यातून आपण सारखं तर लक्षात घ्यायचं की जी जी गुणाची गोष्ट आहे तिथे तिथे भगवंताची विभूती आपण लक्षात घ्यायची. नंतरच्या श्लोकामध्ये आपण 4 गोष्टी पाहिल्या त्या सोप्या सोप्या.
मग सामवेदातला सूक्त असू दे, गायत्री मंत्र असू दे, वसंत ऋतू असू दे, नाहीतर मार्गशीर्ष महिना असू दे, ते आपल्याला पटलं. द्यूताच्या बाबतीमध्ये आपण थोडं अडकलो, पण आपल्या लक्षात आलं की त्या द्यूत शब्दावरून भगवंताचं स्मरण व्हावं, आणि भगवंताचं स्मरण झालं की विवेक जागा व्हावा, आणि विवेक जागा झाला की अशी गैर गोष्ट आपल्याकडून होऊ नये, असा सगळा विचार याच्यामध्ये भगवंताने आपल्यासाठी केला आहे. नाही तर चराचर किंवा सगळी हे भगवंतानीच निर्माण केलेलं आहे, तर तेही भगवंतानीच निर्माण केलं असं असल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं, आणि त्याचा अर्थ पण आपण लावला. आज आपण तेजाचा पण विचार केला, तरी पण या श्लोकामध्ये आणखी 2 गोष्टी राहिल्या, त्या आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.